Hello friends, I am Narwadi Patil and you are welcome to Narangale Academy. In the last video we have seen about the present perfect tense, and let us see today remaining part, that is the present perfect continuous tense. Let us revise the previous part in 1 minute and let us go ahead. In the last video we have seen subject plus have oblique has plus for form third, and if there is object, means it depends upon the verb whether it is transitive or intransitive. And let us see today, when the subject plus have oblique has plus been and V1 plus ing is used, we say that is a present perfect continuous tense. तर आज आपण शिकणार आहोत प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मागील व्हिडिओमध्ये पाहिलं सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस फॉर्म थर्ड, आणि आज पाहणार आहोत आपण सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस बीन, आफ्टर दैट V1 plus ing, and if the verb is transitive we use object. If the subject is I, we, they and plural we use have, and if the subject is he, she, it and singular number third person we use has. The rule is the same as we have used in the present perfect tense. Let us write the rule. When the subject is I, we, you, they or plural, we use have. And when the subject is he, she, it or singular number third person, we use has. तर नेम असा आहे, कर्ता जर आय, वी, यू, दे किंवा अनेक वचनी असेल तर आपण हॅव वापरतो, आणि कर्ता जर ही असेल, शी असेल, इट असेल किंवा सिंग्युलर नंबर थर्ड पर्सन मध्ये एक वचनी तृतीय पुरुष असेल तर त्या कर्त्याप्रमाणे आपण हॅज वापरतो. हा नेम आहे. फॉर एक्झाम्पल, I have been teaching English for 21 years. पहा, दिलेल्या उदाहरणामध्ये स्ट्रक्चर प्रमाणे सब्जेक्ट आहे आय, आणि कर्ता जर आय असेल तर आपण हॅव वापरतो. म्हणून अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट वी हॅव टेकन हॅव. हॅव किंवा हॅज नंतर बीन हे कंपल्सरी आहे, म्हणून पुढे वापरलं बीन. आणि टीचिंग मीन्स V1 प्लस ing फॉर फॉर्म फोर्थ, मुख्य क्रियापदाचे चौथे रूप आहे, आणि त्याच्यानंतर हा रिमेनिंग पार्ट आहे. समटाइम्स इट इज ऑब्जेक्ट अँड समटाइम्स इट इज कॉम्प्लिमेंट. कधी ऑब्जेक्ट असते, कधी कॉम्प्लिमेंट असते. तर या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे, म्हणून आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश फॉर 21 इयर्स. तर दिलेल्या रचनेप्रमाणे सब्जेक्ट हॅव किंवा हॅज नंतर बीन आणि V1 प्लस ing अशी रचना असेल तर आपण त्याला म्हणतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग याचा अर्थ असा होतो, आय हॅव बीन टीचिंग
म्हणजे मी शिकवत आलेलो आहे केव्हापासून, फॉर 20 इयर्स. आता पुन्हा शंका येऊ शकते, इथं फॉर का म्हणलेला आहे, फ्रॉम का म्हणलेला नाही. तर फरक असा आहे, फॉर, सिन्स आणि फ्रॉम या तीनही प्रेपोजिशन मध्ये फरक आहे. जेव्हा आपण पिरियड ऑफ टाइम दाखवतो तेव्हा फॉर वापरल्या जाते, सिन्स किंवा फ्रॉम वापरल्या जात नाही. पिरियड ऑफ टाइम म्हणजे हा एक ढोबळ कालावधी आहे, एक जनरली आहे. 20 इयर्स मीन्स मे बी 2-3 months more or maybe 2-3 months less. And when we indicate in this way a period of time, we use for. And when we use or when we indicate point of time, we use here since instead of for. If I say I have been teaching English since 21 years, it is wrong, but I have to say I have been teaching English since June 1998. If I say in this way, it will be the right one. So this is difference between for and since. And from means both the ends are given, beginning and the end point also. We say from Mumbai to Pune, means from means both the points are indicated. From indicates both the point, and here this is the duration only. So I have been teaching English for 21 years. According to this structure we have given the sentence. And meaning in Marathi, याचा मराठीचा अर्थ असा आहे, मी 21 वर्षापासून इंग्रजी शिकवत आलेलो आहे. याचा अर्थ असा, ती घटना 21 वर्षापूर्वी चालू झालेली आहे, आजपर्यंत ती अनेक वेळा पूर्ण झालेली आहे घटना, म्हणून ते प्रेझेंट परफेक्ट आहे. परंतु अद्याप ती चालू आहे म्हणून कंटिन्युअस पण आहे. म्हणजेच याचा अर्थ आहे द गिवन सेंटेन्स इज इन प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. दिलेलं वाक्य हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आहे. याचा अर्थ असा, प्रेझेंट परफेक्ट आपण केव्हा वापरतो, व्हेन दॅट ऍक्शन हॅज स्टार्टेड इन द पास्ट. जेव्हा एखादी ऍक्शन पास्ट मध्ये सुरुवात झालेली आहे अँड जस्ट फिनिश्ड बिफोर अ व्हाईल, थोड्या वेळापूर्वी संपली, तेव्हा आपण म्हणतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स. बट इफ इट इज नॉट कंप्लीट, इट इज जस्ट गोइंग ऑन, इट इज इन प्रोग्रेस, वी यूज प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस अँड दॅट वी आर लुकिंग हिअर इन द सेंटेन्स. ओके, वी कॅन मेक इट निगेटिव्ह ऑल्सो. आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश फॉर 21 इयर्स. लेट अस मेक इट निगेटिव्ह. आय हॅव not been teaching English for 21 years. Again, there may be doubt in your mind, why have I used a not here only? Not is always used before be, been and being. Not is never used after be, been or being. It is always used before be forms. So I have not been teaching English. Again one rule is there. If there are two helping verbs, between the two helping verbs we use not. This is the another rule. So I have not been teaching English for 21 years and the meaning is very clear. मी 21 वर्षापासून इंग्रजी शिकवत आलेलो नाही. And if we make the question, take the helping verb at the beginning of the sentence. Have I been teaching English? Have I been teaching English for 21 years? For 21 years, this is the question. मी 21 वर्षापासून इंग्रजी शिकवत आलेलो आहे का? Again you can make it negative. Have I not been teaching English for 21 years? मी 21 वर्षापासून इंग्रजी शिकवत आलेलो नाही का? You can make it WH type of question also. Why, when, where? Where have I been teaching English for 21 years? मी 21 वर्षापासून इंग्रजी कुठे शिकवत आलेलो आहे? And where have I not been teaching English? In this way we can make 6 sentences from the given one. And let us see the second example now. Let us see the second example now. We have been working in this company, let us stop here only. We have been working in this company. आपण या कंपनीत काम करत आलेलो आहोत.
तर केव्हापासून इथे फक्त तो फ्रेज टाकलेला नाही, टाइम इंडिकेटिंग फ्रेज टाकलेला नाही, कारण आपल्याला याचे 6 वाक्य करायचे आहेत. 6 वेळा तो फ्रेज कंटिन्यू करावा लागतो. वी हॅव बीन वर्किंग इन दिस कंपनी, आपण या कंपनीत काम करत आलेलो आहोत. लेट अस मेक इट निगेटिव्ह. वी हॅव नॉट बीन वर्किंग in this company. We have not been working in this company. And let us make question. Have we been working in this company? Again, you can make it negative. Have we not been working in this company? Again, let us make WH question. Why have we been working in this company? And WH question we have to make negative. Why have we not been working in this company? As I told you already, tenses is very important topic, and unless you learn the tenses, you cannot change the voice also, and you cannot change the sentence from direct to indirect. So we have to learn all. While making it negative, just we have to add not, and while making it question, we have to take helping verb at the beginning of the sentence. And just we have to make it negative. This is affirmative sentence, this is negative one, this is yes no type question, and this is yes no type negative, this is WH question and WH negative. See the difference between all the sentences. या सर्व वाक्यातील फरक पहा. We have been working in this company, आम्ही या कंपनीत काम करत आलेलो आहोत. निगेटिव्ह करताना we have not been working in this company, आम्ही या कंपनीत काम करत आलेलो नाहीत. आणि have we been working in this company, आम्ही या कंपनीत काम करत आलेलो आहोत का? That action has started in the past and still it is in progress. And have we not been working in this company, आम्ही या कंपनीत काम करत आलेलो नाहीत का? प्रश्न आहे, yes no type question आहे, verbal question आहे. Why have we been working in this company, आम्ही या कंपनीत का काम करत आलेलो आहोत? मे बी सम रिझन, मजबुरी असेल, आणखी काही कारण असेल. वाय हॅव वी नॉट बीन वर्किंग इन दिस कंपनी. आता मेन फरक पाहायचा आपल्याला, हॅव वी बीन वर्किंग इन दिस कंपनी आणि वाय हॅव वी बीन वर्किंग इन दिस कंपनी, याच्यातील फरक काय आहे? आम्ही या कंपनीत काम करत आलेलो आहोत का, आणि याचा अर्थ आम्ही या कंपनीत का काम करत आलेलो आहोत, हाच नेमका फरक आहे. हा फरक लक्षात आला म्हणजे आपल्याला सहज वाक्य बोलताना आपल्याला अडचण येत नाही. म्हणून प्रत्येक वाक्याला अगदी उलट सुलट ह्या सर्व पद्धतीने चेंज करण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे इतर कन्व्हर्सेशन इंग्रजी मधील आपलं सहज होते, सोपं होते. आणि म्हणून स्पोकन इंग्लिश मध्ये सुद्धा आपण जेव्हा बार बार शिकवतो तेव्हा त्या वाक्याला प्रश्न कसा करायचा, निगेटिव्ह कसं करायचं, शॉर्ट रिस्पॉन्स कसा करायचा, यावर आपण जेव्हा जोर देतो तेव्हा या सर्व गोष्टीचं रिपिटेशन होते. बिकॉज टेन्सेस प्ले a vital role or a major role in the spoken English. Okay, let us see the next example. Yes, already we have seen the 2 examples, and let us see now. And a rule also we have seen. In short, let us put here, when subject is I, we, you, they, or plural subject, we use have been. And when subject is he, she, it, or singular number,
third person we use has been. We have seen this rule already, and two examples we have seen. The first example was I have been teaching English for 21 years, and second example we have seen we have been working in this company. Means two examples of have been we have seen. Let us say example of has been. Example third, he has been cheating his friends. He has been cheating his friends. The sentence is according to our structure, subject plus have or has plus been V1 plus ing. He has been cheating his friends. तो त्याच्या मित्रांना फसवत आलेला आहे, and we have to make it negative. He has not been cheating his friends. Let us change it into question. Has he been cheating his friends? And has he not been cheating his friends? Why has he been cheating his friends? Why has he not been cheating his friends? Up to here we have seen some of the examples. You know that I have been, we have been, you have been, they have been, students have been, means plural subject is there. If the subject is plural, we use have been, and if the subject is singular, we can use he has been, she has been, it has been, or maybe anybody, a person's name, Ram has been, Sham has been. In this way we can use. And let us see now some of the examples means as a question. Let us take a test of 10 to 15 questions, and let me check how much part you have covered. Write down first. Let us see the remaining part just now. तर मागे आपण पाहिलेलं आहे की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कसा वापरतात. With examples we have seen. Now let us see some of the questions. Fill in the blanks with have been or has been. ह्या दिलेल्या सर्व वाक्यांना पूर्ण करायचं आहे फक्त have been किंवा has been वापरून. म्हणून ब्रॅकेट्स मध्ये आता पुन्हा त्याला देण्याची काही आवश्यकता नाही. I dash singing song. तर या ठिकाणी have been येणार का has been येणार. नेम आठवा, करता जेव्हा ऐवजी दे किंवा अनेक वचने असतो तेव्हा have been वापरतात. म्हणून या ठिकाणी I have been, I have been या ठिकाणी have been येणार आहे. पुढे रघु जर सिंग्युलर नंबर थर्ड पर्सन सब्जेक्ट असेल तर त्या ठिकाणी आपण वापरतो has been. त्या ठिकाणी आपण वापरतो has been. रघु has been making fun of his friends. रघु त्याच्या मित्रांची मजा करणे म्हणजे थट्टा करत आलेला आहे. आणि करता जर यू असेल तर नेम पाहिलेला आहे. when the subject is I, you, they are plural, we use have been. So you have been joking me. You have been joking me. तू माझी थट्टा करत आलेला आहेस. Some of the people have habit of making fun of others, and he
has been taking care of all the family. He has been taking care of all the family. And when the subject is singular number third person, that is she, again we use she has been dancing in different types of parties. And for the plural subject they have been changing their routes time to time. And we have been this is have, we have been guiding them. Ketan and Ratan, subject is plural because two persons are there. Ketan is one and Ratan is one. When two persons are joined together, it becomes plural subject. So Ketan and Ratan have been, not has been, have been playing football. My friend means I and my friend, not like this, but he is the single person. My friend, singular subject, so has been. My friend has been learning Sanskrit. In this way we have seen a small test also we have seen, and I hope you understood it clearly. If there is any problem, just you may comment and you will get all the solution for any doubt. Okay, see you in the next video.